आरशा आरशा, खरं सांग मी कशी दिसते? आरशामध्ये फक्त आपण कसं दिसतो एवढंच पाहिलं पाहिजे का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. खूप वेळेला जसं मी मगाशी म्हटलं की आरशाचा उपयोग फक्त आपण कसं दिसतो याच्यासाठी नसून आपली त्वचा कशी आहे, आपले हेअर्स कसे आहेत किंवा आपले डोळे काय सांगतात. बघा, सगळ्यात महत्वाचं काय की आपल्या शरीरामध्ये कुठल्याही विटॅमिनची कमतरता असेल तर त्याचा सगळ्यात आधी इम्पॅक्ट पडतो आपल्या केसांवरती, आपल्या त्वचेवरती आणि आपल्या नखांवरती. खूप वेळेला केस गळती वाढायला चालू होते, त्वचा निस्तेज होते, ब्लॅक सर्कल दिसायला चालू होतात आणि नख सुद्धा आपले ब्रुटल व्हायला चालू होतात, म्हणजे अगदी इझिली तुटतात. काय करणं गरजेचं आहे? फक्त मेकअप करणं म्हणजेच आपली सुंदरता वाढवणं नाही, तर तुमचा रंग कसाही असेल परंतु हेल्दी स्किन असेल तर तुम्ही कायम सुंदरच दिसता. मग हेल्दी स्किनसाठी काही टिप्स, त्या म्हणजे काय? भरपूर विटॅमिन असणारं जेवण, फलाहार घ्यावा. कुठले कुठले विटॅमिन? अर्थात विटॅमिन ए, विटॅमिन सी हे तर फारच गरजेचं आहे. बरं, त्याबरोबरीनच ओमेगा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. महिलांमध्ये इस्ट्रोजन आपलं स्किन हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी फार मदत करतं. भरपूर हायड्रेशन हे तेवढंच गरजेचं आहे. मुलींनो, आता हा विषय एक गायनेकॉलॉजिस्ट म्हणून मी का सांगते? पहिल्यांदा आपल्या चेहऱ्यामध्ये निस्तेजपणा आला, ब्लॅक सर्कल आले तर समजून घ्यावं की आपण प्रेग्नंट असताना आपल्या बाळाची सुद्धा हेल्थ चांगली राहणार नाही. म्हणूनच एक गरोदर महिला ह्या चेहऱ्यावर करतात, कारण ते एक वेगळं तेज, स्किनमध्ये टवटवीतपणा असतो, म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही विटॅमिनची कमतरता नसते. अगदी प्रत्येक वेळेला लॅबमध्ये जाऊन ब्लड टेस्ट करूनच आपल्याला कळेल असं नाही, आरशात बघून सुद्धा आपल्याला समजू शकतं खरंच मी हेल्दी आहे का. धन्यवाद.